सुरुवातीला ठळक घडामोडी. नमस्कार, मी दर्शना जोगदनकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. माजी प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंह राव, माजी प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग तसंच हरित क्रांतीचे जनक कृषीतज्ञ डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या पोस्टमधून ही माहिती दिली. पुरोगामी लोकशाही आघाडीच्या काळातल्या अनागोंदी कारभारामुळे देशाचं अपरिमित नुकसान झालं असून त्या 10 वर्षांच्या गैरकारभारातून अर्थव्यवस्था सावरण्याकरता आपल्या सरकारला 10 वर्ष लागली, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितलं. पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या काळातली देशात आर्थिक गैरव्यवस्था निर्माण झाली होती, असं सांगणारी श्वेतपत्रिका काल सरकारनं लोकसभेत सादर केली. त्यावर आज सुरू असलेल्या चर्चेत त्या बोलत होत्या. उपराष्ट्रपती जगदीप धनकर येत्या रविवारी राज्यात 1 दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. गोंदियामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. राज्यात जारी करण्यात आलेल्या सर्व शस्त्र परवान्यांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. नागरिकांनी अवैध मार्गाने मिळवलेल्या शस्त्रांची देखील चौकशी केली जाईल, असं ते यावेळी म्हणाले. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. या प्रकरणी पोलिसांनी आज 2 जणांना अटक केली असून हल्लेखोर मॉरिस नरोन्ना याच्या कार्यालयातून परवाना नसलेलं पिस्टल आणि जिवंत काडतूस ताब्यात घेतल्याचं वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारचा धाक राहिला नसून गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याची टीका माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज अहमदनगर इथे वार्ताहर परिषदेत केली. जागतिक बाजारातल्या मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या शेअर बाजारातल्या गेल्या 2 सत्रांमधल्या घसरणीला आज आळा बसला. बाजार बंद होताना शेअर बाजाराचा सेन्सेक्स 167 अंकांनी वधारला आणि 71,595 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 65 अंकांनी वधारला आणि 21,783 अंकांवर बंद झाला. बँकिंग क्षेत्रातल्या समभागांमध्ये आज सर्वात जास्त तेजी दिसून आली. पुढल्या आठवड्यात अमेरिका, ब्रिटन आणि भारताची महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.